TCS मधल्या धर्मांतर प्रकरणामध्ये फरार आरोपी निदा खानला अखेर 43 दिवसांनी अटक झाली, म्हणजे जवळपास 1.5 महिन्यांनी सव्वा महिन्यांनी पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरच्या कौसर कॉलनी परिसरातनं निदा खानला बेडा ठोकल्यात। निदा खानला MIM नगरसेवक मतीन पटेलनं मदत केली होती आणि यासाठी त्यानं कौसर कॉलनीत नव्यानं खरेदी केलेलं घर राहण्यासाठी सुद्धा निदाला दिलेलं होतं। या घरात निदा सोबतच तिचे आई वडील, एक मावशी आणि भाऊ यांचंही वास्तव्य होतं। पोलिसांनी MIM नगरसेवक मतीन याची चौकशी करून निदा खानचा पत्ता शोधला आणि तिला अटक केली। दरम्यान या प्रकरणी MIM नगरसेवक मतीन पटेलवरती सुद्धा गुन्हा दाखल झालाय। नाशिक पोलिसांनी हा गुन्हा नोंदवलाय, त्याची सुद्धा सध्या चौकशी सुरू करण्यात आली आहे। दरम्यान निदा खानला आता 11 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात येते। तर तब्बल 43 दिवस निदा खान फरार होती। TCS मधल्या धर्मांतर प्रकरणामध्ये निदा खान ही एक प्रमुख आरोपींपैकी एक आहे। निदा खान नेमकी आहे कुठे याचा शोध पोलिसांनी घेतला, त्याची कहाणी सुद्धा रंजक आहे जी आपण बघणार आहोत। 43 दिवसांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये निदा खानचा शोध घेण्यात पोलिसांना यश मिळालं, तिला अटक करण्यात आली आहे। MIMचे नगरसेवक मतीन पटेल यांनी स्वतःच्या घरी तिला आश्रय दिलेला होता आणि निदासोबत तिचे आई वडील, तिची एक मावशी आणि एक भाऊ असे सगळेजण या घरात राहत होते। तर 43 दिवस जी निदा खान पोलिसांना सापडत नव्हती, तिचा माग पोलिसांनी नेमका कसा काढला, मतीन पटेलच्या घरात निदा खान दडून बसली याचा शोध पोलिसांनी कसा लावला, या अटकेची इनसाइड स्टोरी नेमकी काय सांगते आपण पाहूया। निदा खान छत्रपती संभाजीनगर मधील कौसर कॉलनीत लपली होती। MIM नगरसेवक मतीन पटेलनं निदाला लपण्यासाठी मदत केली। 2 महिन्यांआधीच खरेदी केलेलं घर पटेलनं निदाला दिलं। कौसर कॉलनी वर्दळीचा भाग नसल्यानं कुणाला संशय येण्याची शक्यता नव्हती। माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी मतीनला आयुक्त कार्यालयात बोलावलं। मतीनला निवडणूक काळातील सुरक्षा रक्षकाबाबत चौकशीचं कारण दिलं। मतीन आल्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडे निदाबाबत चौकशी केली। सुरुवातीला मतीननं निदाबद्दल बोलायला टाळाटाळ केली। पोलिसांनी दम दिल्यानंतर मतीन पोपटासारखा बोलला। निदाच नाही तर तिचे आईवडील, मावशी, भाऊही घरात राहत असल्याचं सांगितलं। त्यानंतर पोलीस मतीनला घेऊन निदा लपलेल्या घरात गेले आणि तिला अटक केली। तर निदावरती झालेली पोलीस कारवाई, तिला झालेली अटक या सगळ्या संदर्भात नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आणि MIMचे नेते इम्तियाज जलील यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती सुद्धा पाहूया। काल आरोपी निदा खान यांना छत्रपती संभाजीनगरच्या नरेगाव या परिसरातून ताब्यात घेण्यात आलेला आहे। तसेच नरेगाव परिसरातील स्थानिक नगरसेवक मतीन मजीद पटेल यांनी त्यांना आश्रय दिल्याचं निष्पन्न झालेलं आहे व त्यांना या गुन्ह्यामध्ये आरोपी करण्यात आलेलं आहे। मी छत्रपती संभाजीनगर यांचे पोलीस आयुक्त प्रवीणजी पवार यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानतो। देखिए, मैं मुंबई में था। मुझे पूरी जानकारी है तो पुलिस के ज़रिए लेनी है कि क्या रोल है करके, हमारे कॉरपोरेटर का रहे या किसी का भी रहे है करके उसमें। लेकिन एक बात ये समझ लेना चाहिए कि एक होता है एक्यूज्ड को पूरा राइट होता है कि वो बेल ले करके है, और दूसरा होता है जिसके ऊपर क्राइम सिद्ध हो चुका है और वो गंभीर स्वरूप का अगर क्राइम होता है, डकैती का है, हत्या का है, टेरर एक्ट्स का है, ये बच्ची के ऊपर ये सब है क्या? तर निदा खानच्या अटकेनंतर राज्यामध्ये राजकारण सुद्धा जोरदार पेटलेलं आहे, चांगलंच रंगलेलं आहे। छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री आणि शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी MIMचे नेते इम्तियाज जलील यांच्यावरती गंभीर आरोप केलेत आणि निदा खानच्या फरार होण्यापाठीमागे इम्तियाज जलील यांचाच हात असल्याचा आरोप केला। तर दुसरीकडे संजय शिरसाट यांचे आरोप जलील यांनी फेटाळून लावलेले आहेत। मात्र जलील यांनी पुन्हा एकदा निदा खानचं समर्थन केलं। माध्यमांना प्रतिक्रिया देताना त्यांनी निदाची एक प्रकारे पाठराखण केली, तर प्रश्न विचारणाऱ्या माध्यम प्रतिनिधींना जलील यांनी सुनावलं। इम्तियाज जलील यांनी मागे सुद्धा त्या संदर्भामध्ये उघडपणे स्टेटमेंटही केले होते आणि एका अर्थानं पाठिंबा दर्शवला होता। धर्मांतर करणे, मुलींना फसवणे
हे सगळे प्रकार या MIMच्या महाशयाच्या नेतृत्वात होतात. काल जे काय पोलिसांनी धाड टाकून अटक केली त्यांनासुद्धा माहिती की त्यांना सपोर्ट कोणी केला. मी खात्रीलायक सांगतो, खात्रीलायक यामध्ये पूर्णपणे MIMचा हात होता. MIMने केलेलं सपोर्ट आहे आणि त्याच्यामुळंच हे सगळं प्रकरण घडलेलं आहे. जे प्रश्न पोलिसांना मला विचारायचे आहे ते मला विचारतील ना. ते एका पालकमंत्र्याच्या मार्फत मी विचारणार आहे का? किंवा पालकमंत्री याच्या पोलिसांची वर्दी घालून बसलेले आहेत तिथे की ते सगळं निर्णय घेणार आहे? म्हणजे पोलिसही आम्ही अदालत भी आम्ही निर्णयही आम्ही देणार आहे करके पालकमंत्री राजनीती करत असेल तर मला काय देणं घेणं? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.